चला जय हनुमान सुपर किंग्स मॅच ऑन करा. कमलेश सूरज जोडी बॅटिंगसाठी दाखल झाले तर गोलंदाजी ट्रॅकवरती ज्याच्या नावामध्ये आहे यश ते सुयशला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. सर्कलचे निर्बंध आहेत. सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 खेळाडू. अशा परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आणि दुसऱ्या बाजूला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन वरती तैनात केले गेले. सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ माफ करा मिड ऑन कव्हर त्याच्या बरोबरीने कव्हर पॉइंट ठेवला गेला. बरोबर थर्ड मॅन पुढे उभा आहे. फाईन लेग शॉट्स उभा केला गेला आणि मिड विकेट देखील सर्कलच्या आतमध्ये उभा आहे. राऊंड द विकेट ने व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल टॅप केलाय. जोपर्यंत या बॉलला कॅरी केलं जाईल मिस फील्ड 2 धावा. तिसरा धावेचा प्रयत्न होईल का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. इथे 3 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर मधला ताळमेळ अतिशय सुरेख. डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केला आणि या 3 धावेनं इथे इनिंग क्रमांक 1 ला सुरुवात झाली. नावामध्ये पॉवर हिटर्स मानाई देवी या संघाला आपण बॅटिंगसाठी पाहत आहे. आउटसाइडला 3 धावा आल्या. पहिल्या चेंडूवरती राऊंड द विकेटने गोलंदाजी सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये बरंच काही पाहिलं. हवेमध्ये बॉल ऑन दी अप. मोहनाई आवरता आला. क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय. जजमेंट चुकलं. इथे बॉल जोपर्यंत फेकी केली जाईल धावा आल्या. चला तिकडे खेळाडूची शहानिशा करा. खेळाडूकडे लक्ष द्या कारण मित्रांनो खेळापेक्षा आपलं आयुष्य मोठं आहे. सर सलामत तो पगडी 50. त्या ठिकाणी मी सर्व खेळाडूंना विनंती करेल जर तुम्ही दुखापतग्रस्त असाल तुम्हाला जर फिट वाटत नसेल तर आपण डगआउट मध्ये येऊन थोडंसं विश्राम करू शकता. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू मैदानावरती तुमच्या जागेवरती येईल. त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना विनंती करेल तुम्ही जर तंदुरुस्त नसाल तुम्हाला फिट वाटत नसेल तर काही काळ तुम्ही जरूर तुमच्या डगआउट मध्ये विश्राम करू शकता. जेल ड्रॉप झालाय आणि तिथून 2 धावा आल्या. रणसंख्या 5च्या घरामध्ये पंचा उघडलाय. यावेळी या सर्कलचा पुरेपूर वापर. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. या मॅच मधला पहिला चौकार 4 रन्स. येस थँक्यू. मागच्या चेंडूवरती झेल ड्रॉप झाला आणि या बॉलवरती प्रतिउत्तर मगाशीच उल्लेख झाला की झेल ड्रॉप झाल्यानंतर सहसा क्रिकेटच्या मैदानावरती विक्रम होताना आपण पाहिले. झेल ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर सर्कलचा खूप चांगला वापर. इनफिल्डला क्लिअर केलं आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. आपण मागच्या बॉलवरती पाहिला. पुन्हा एकदा संधी आहे. 2 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलला जज करतील. यस यावेळी नाही चुकी केली. मागच्या चेंडूवरती चौकार. या बॉलवरती पलटवार. फलंदाज बाद. विकेटचं पतन. नवीन फलंदाज नवीन कॅन्डिडेट नवीन उमेदवार हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूच्या मोबदल्यामध्ये धावा खर्च केल्यात 9. पहिली विकेट जरूर यावेळी सुयशने मिळवले. पॉवर प्ले मध्ये इथे जर आपण पाहिलं तर झेल ड्रॉप झाल्यानंतर चौकार आला. त्याच्यानंतर कमबॅक करत असताना एक विकेट आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ती हर्ष. पॉवर प्लेच्या षटकामधील शेवटचे 2 आणि अंतिम चेंडू शिल्लक. राऊंड द विकेटने गोलंदाजी सुरू आहे षटकामध्ये. यावेळी फ्लिक केलंय. बॉल निघून चाललाय बिटवीन द गॅप. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. बॉल वरती पहिल्या चेंडूवरती आल्या चौकार 4 रन्स. येस थँक्यू. 13 आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा आणि अंतिम चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण मॅच मधील पाहत आहे. कभी खुशी कभी गम वाले षटक राहिले. चौकार डॉट बॉल विकेट. इथे हवेमध्ये बॉल अगदी बिटवीन द फिल्डर. हा बॉल निघून गेला आणि इथे 2 धावा आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या जर पाहिली तर 15 लॉस ऑफ 1 विकेट्स. 15 रन झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 2 मात्र त्या अगोदर एक्वेट डिझेला.
येस, थँक्यू. चला घाई करा प्लीज, वेळ घेऊ नका. 15 धावा स्कोर कार्डवरती झालेल्या आहेत आणि 15 हा आकडा तुम्ही पाहाल बरोबर. याच तारखेला क्रिकेटच्या मैदानावरती इतिहास घडला होता. 15 फेब्रुवारी 2009 ऑस्ट्रेलियाचं सिडनीचं मैदान अगेन्स्ट न्यूझीलंड. अगदी ऑस्ट्रेलियाचा नॅथन ब्रॅकन याला मॅन ऑफ द मॅचचा किताब त्या सामन्यामध्ये देण्यात आला. मात्र त्या मॅचमध्ये ना नॅथन ब्रॅकनने एखादी विकेट घेतली नाही, त्याने एक धाव काढली. मात्र 4 ओव्हरचा स्पेल हाताळत असताना 17 रन्स त्याने खर्च केले आणि त्या ओव्हरमध्ये लगातार 10 चेंडू डॉट टाकण्याचा कारनामा त्याने केला होता. आणि त्याचा कारनामा लक्षात घेत असताना क्रिकेटच्या हिस्ट्रीमधला असा एकमेव खेळाडू आहे, त्याला एखादी विकेट किंवा एखादी रन न मिळवता मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान केला गेला. इथे पहा, पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमित याला पाचारण केलं गेलंय. 15 धावा आल्या कारण पहिल्या षटकामध्ये एक चौकार पाहिला होता. त्याच्यानंतर दुहेरी तिहेरी धावांची मोहोर. अतिशय अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू पाहिला तर व्हाईट बॉल म्हणजेच एक्स्ट्रा रन आणि या एक्स्ट्राच्या मदतीने रणसंख्या 16 16च्या घरामध्ये. चला इथे वाईडनं या षटकाला सुरुवात झाली आहे आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर ती 16च्या घरामध्ये आहे. दुसरा बॉल पुन्हा एकदा त्याच लेंथ वरती आहे. हाई बॉल स्वेअर, पंचांचं सिग्नल. दिस इज अगेन व्हाईट बॉल आणि या व्हाईटनं पुन्हा एकदा धावांचा ग्राफ थोडासा वर जाईल आणि आयोजकांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना सूचना आहे, गोलंदाजाच्या शैलीवरती पुरेपूर आमचे जे दोन ऑफिशियल्स अंपायर्स आहेत त्यांचं लक्ष आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे अंपायर्सकडे त्यासाठी जाऊ नका, ही विनंती. आणखीन एक हवेमध्ये बॉल. मागचे 2 चेंडू वाईड होते. इथे झेल ड्रॉप, सोपा हलवा झेल ड्रॉप झाल्यानंतर दुसरा धावेचा प्रयत्न जरूर झाला आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. तुम्हाला झेल गॅदर कराव्या लागतील कारण क्रिकेटच्या मैदानावरती नेहमी म्हटलं जातं की एरर इज अ हॉरर. चुका म्हणजे भीती आणि तुम्ही केलेल्या चुका या नेहमी तुमच्या अंगलटी येतात. झेल क्रिकेटच्या मैदानावरती सोडल्यानंतर इतिहासही बरेच घडलेत, जिथे इडन गार्डन मध्ये तिशारा परेडने 7 या धावसंख्येवरती रोहित शर्माला जीवनदान दिलं होतं. त्याच्यानंतर क्रिकेट हिस्ट्री मधली अगदी आबाद इनिंग 264 धावांचं अफलातून एक रेकॉर्ड ब्रेकिंग इनिंग आपण पाहिली होती. त्यामुळे क्रिकेटचं समीकरण आहे कॅचेस विनिंग द मॅचेस. झेल ड्रॉप, त्याच्यानंतर बॅट उलटी केली, त्याच्यानंतर आलेला जखमेवरती मीठ चोळणारा 4 धावांसाठी चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू. 23. जसं आपण मगाशी उल्लेख केला, कॅचेस विनिंग द मॅचेस. झेल ड्रॉप, बॅट उलटी केली, फॅन्सी स्ट्रोक, त्याच्यावरती आलेला चौकार जो रणसंख्येला घेऊन जाईल तब्बल 23च्या घरामध्ये. 23. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. इथे आणखीन एक विकेट. हा चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. वेटिंग फॉर अंपायर सिग्नल. पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत येईल. हा आहे 6 धावांसाठी षटकार. येस, थँक्यू. 29 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती ऍड केल्या गेल्यात आणि झेल सोडल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये कमलीची बॅट चौकार षटकारांचा पाडा बोलायला सुरुवात केली आहे. अवे फ्रॉम द बॉडी थोडीशी शफल झाल्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय म्हणजे कमबॅक केलंय. पण ज्याचा आपण उल्लेख केला, क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रेशर. अगदी दर्पण. मागच्या 2 चेंडूवरती षटकार आल्यानंतर इथे कमबॅक खूप सुरेख आहे. पहा, बाहेर ठेवला बॉलला, बॅटरच्या रीच पासून, नजरेपासून दूर आणि त्याच्यानंतर या निर्धाव चेंडू रणसंख्या जैसे थे अर्थात 29च्या घरामध्ये. एज आणि थोडासा पुढे राहिला, मागे बॅकअप आहे या बॉलसाठी. एक सिंगल धाव येईल. धावांचा आकडा 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. आपण सर्वजण पाहताय पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 पर्व 4चा थरार. 4थं वर्ष आहे या स्पर्धेचं. या स्पर्धेने नेहमीच एक वेगळा दर्जा प्रत्येक वर्षी सेट केलाय आणि या वर्षामध्ये जे नियम आहेत ते नियम अंतर्गत सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती असेल ते प्रत्येक नियम आपण या स्पर्धेमध्ये पाळण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून या स्पर्धेची उंची यावर्षी देखील थोडीशी वर जाताना पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक.
ओव्हर क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. 15च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या मानाई देवी पॉवर हिटर्स या संघाची. यावेळी खूप सुरेख फटका आहे. अगदी पुढे आले, बॉल मागे निघून गेला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. अगेन अंपायर सिग्नल. दिस इज अ ह्यूज हिट. 6 धावांसाठी षटकार. येस, थँक्यू 36. 2 षटकांचा खेळ संपला. 18च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे. नावामध्ये पॉवर हिटर्स हे शब्द आपण पाहताय आणि बरोबर त्याच पद्धतीचा खेळ आतापर्यंत मैदानावरती सादर केलाय. चला वेळ घेऊ नका प्लीज. वारंवार तुम्हाला विनंती आहे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. टाइम इज अ मनी आणि वेळेचा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये महत्व आहे. बरोबर संध्याकाळी 4 रुपयाला विकणारा वृत्तपत्र म्हणजे न्यूज पेपर संध्याकाळी 4 रुपये किलो दरानं रद्दीमध्ये विकला जातो. वेळेला प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. त्यामुळे विनंती आहे, चला वेळेने आपण प्रत्येक मॅच थोडंसं घाईनं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूयात, कारण 12 सामने कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसातील 4थी लढत आपल्या समोर. पॅडवरती बॉल. पंचांकडे अपील जरूर केली. पंचांनी जर पाहिलं तर कोणत्या प्रकारचा सिग्नल नाहीये. बॉल मागे निघून चाललाय. पहा, बॅकअप नव्हत्या बॉलसाठी. एकाच धावेवरती थांबवलं गेलं. एक सिंगल धाव. लेग बायचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाय आणि अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड. 37. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत दीपक. अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळी पुन्हा एकदा अपील केले गेले. पंचांकडे पहा, दाद मागितली जाते. कोणत्या प्रकारचा आतापर्यंत तरी इशारा आला नाहीये. लेट्स सी अंपायर डिसिजन. दोन्ही अंपायर्स त्या ठिकाणी शहानिशा करतील. आपल्यापर्यंत तो डिसिजन देखील येणार आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती पंचांचा कोणत्याही प्रकारचा सिग्नल आपल्यापर्यंत नाहीये, म्हणजेच हा व्हॅलिड बॉल आहे. डॉट बॉल. गोलंदाजी ट्रॅकवरती जसं गोलंदाज दीपकला आणलं. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर या संघामधील एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि संघाचा संघनायक देखील आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिल्या 2 गोलंदाजाला धावा पडल्यानंतर स्वतःच्या हातामध्ये बॉल त्याने घेतला आणि 2 बॉलवरती आता प्रत्युत्तर दिलं. अगेन यावेळी देखील डॉट बॉल थोडासा खाली राहिला. ड्राईव्ह लेंथवरती बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. आणि इथे आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. 18च्या सरासरीने माफ करा बॅटिंग सुरू होती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये जसे दीपक आले आतापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्ची करत असताना रणसंख्या 37 वरती स्तब्ध ठेवली. यावेळी स्लो केलं. स्लोवर अँड क्लेवर. थोडंसं मागे ठेवलं. गती कमी केली. बॅटर पुढे आव्हान पेश केलं. मी तुम्हाला गती नाही देणार, तुम्हाला स्वतःची ताकद वापरावी लागेल. आणि बॅटची जर तुम्ही स्विंग फ्लो पाहिला तर अगदी लवकर फेस क्लोज झाली. बॉल माग नंतर निघून गेला आणि त्याच्यानंतर आणखीन एक निर्धाव चेंडू जो रणसंख्येला अजूनही 37च्या घरामध्ये बांधून ठेवलाय. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओव्हर द विकेटनं यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट चुकलं. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार. चला 4 धावा आल्या आणि रणसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल, जी जाऊन पोहोचेल 41-41च्या घरामध्ये. तुम्हाला क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाला साथ द्यावी लागेल, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी सुरू आहे, बॉल अडवण्यासारखा होता, मात्र चुकी झाल्याने बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये फटकाला क्षेत्ररक्षकापासून दूर. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती चौकार. येस, थँक्यू. चला लगेच फील्ड प्लेस करून घ्या. चौथा बॉलर घेऊन या. रणसंख्या 45-45.
धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस आणि त्या टॉससाठी आपण आमंत्रित करूयात सिद्धिविनायक वॉरियर्स बानतिवरे आणि श्रीराम वॉरियर्स वेळवी. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा विनंती आहे आपण टॉससाठी या. सिद्धिविनायक वॉरियर्स बानतिवरे आणि श्रीराम वॉरियर्स वेळवी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण प्लीज टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. शेवटचे षटक आहे आणि याच्यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. त्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना पुन्हा एकदा विनंती आहे आपण प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करा. 3 चेंडूचा खेळ संपला. बरोबर 3 षटकांचा खेळ संपला आणि 15च्या सरासरीने बरोबर 45च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय मानाई देवी पॉवर हिटरचा संघ. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस. जरूर डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. डिरेक्ट हिट झाला देखील मात्र एक सिंगल धावेल. कोणत्या प्रकारचा धोका नाहीये बॉलवरती. एका धावेनं 46च्या घरामध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. कमलेश आणि हर्ष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पार्टनरशिप खूप चांगली झाली आहे. इथून एखादा ब्रेक थ्रू या शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये बिलवावं लागेल गोलंदाज तुषारला. 15च्या सरासरीने आतापर्यंत लाजवाब बॅटिंग केली आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला हर्षला आपण पाहताय जे इनॅट क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि आतापर्यंत अप्रतिम बॅटिंग. त्यांच्या बॅटमधून जवळजवळ 3 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या या इनिंग मध्ये आपण पाहिलाय. त्यामुळं वेल सेट बॅटर स्ट्राईक एंडला. शेवटच्या षटकातील आणखीन एक चेंडू ज्याला पाठवलंय हवेमध्ये. उंची जास्त लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. सोपा झेल अगेन ड्रॉप. एक खराब क्षेत्ररक्षण. या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण हा देखील एक चर्चेचा विषय राहिलाय. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या आक्रमक फलंदाजाला तो मला थांबावं लागेल. 5 सुरेख अगदी सहज झेल होता मात्र त्याला धरणीला दान करत असताना 2 धावा आल्या आणि त्याच्यानंतर मिळालेले जीवनदान आणि त्यातल्या त्यात हर्ष पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 48 धावसंख्या धावफलकावरती. यावेळी या चेंडू फ्रंट ऑफ द विकेट आणि इथे जर आपण पाहिलं तर तो निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. मागच्या चेंडूवरती जीवनदान. या चेंडूवरती षटकार. येस थँक्यू 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 थँक्यू. रणसंख्या 54च्या घरामध्ये हर्ष अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय आणि त्यातल्या त्यात खराब क्षेत्ररक्षण. आणखीन एक क्लासिकल फटका. हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर. दिस इज अ फ्लाइट हेड. 6 धावांसाठी षटकार. चला बॉल मैदानावरती पाठवून द्या. मागच्या 2 चेंडूवरती हर्ष नावाची चर्चा. झेल ड्रॉप झाल्यानंतर त्याच्या लगेचच पुढच्या 2 बॉलवरती आपल्या बॅटनं प्रत्युत्तर दिलं. कदाचित क्रिकेट जर तुम्ही पाहिलं तर जरतरचा खेळ आहे. म्हणजे जर तो झेल कॅरी झाला असता तर धावसंख्या वेगळी असती. मात्र सध्याच्या घडीला तो झेल कॅरी नाही झाला. हर्षला जीवनदान. त्याच्यावरती आलेले 2 षटकार जे रणसंख्या अक्षरशः वेगानं 60च्या घरामध्ये घेऊन चाललेत. या स्पर्धेमधील आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर जो स्कोर कार्डवरती लगावला गेला बॅटिंग करत असताना मानाई देवी पॉवर हिटर्सच्या संघाने. नेक्स्ट डिलिव्हरी समोर हर्ष यावेळी सफल झाले होते आणि यस बरोबर स्टंपच्या समोर सापडले. पंचांचा बोट आकाशा घडे आणि या बॉलवरती विकेटचं पतन. हर्षच्या खेळीचा अंत फलंदाज बाद. येस थँक्यू थँक्यू थँक्यू. टॉससाठी पुन्हा एकदा सिद्धिविनायक वॉरियर्स बांधतिवरे आणि श्रीराम वॉरियर्स वेळवी दोन्ही संघाचे कॅप्टन. शेवटचा बॉल शिल्लक राहिला. प्लीज आपण टॉससाठी या. रणसंख्या अजूनही जर आपण पाहिली तर ती 60च्या घरामध्ये स्थिर. पहिल्या 17तील हा शेवटचा बॉल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुषार. समोर सनी जे मैदानावरती नव्याने दाखल झालेत. थोडासा खाली राहिला बॉल. पंचांकडे पाहिलं. रनआउटची संधी जरूर आहे बॉलवरती. यस फलंदाज बाद होतील. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. रणसंख्या 60 61.
61 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. येणारे चेंडू 24 आणि करायचे 61 61 धावा. येस, थँक्यू. सिद्धिविनायक ऑरियस बांतिवरे आणि श्रीराम ऑरियस वेवी दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण लगेचच टॉससाठी या, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे विनंती आहे थोडंसं घाईनं दोन्ही संघनायक तुम्हाला विनंती आहे आपण लगेच या. आजच्या दिवसातील 5वी लढत थोड्याच वेळामध्ये आपल्यासमोर पाहायला मिळेल. जय हनुमान सुपर किंग्स रेवले आणि श्री मानाई देवी पॉवर हिटर्स या दरम्यानची विद्यमान मॅच, जिथे 61 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. चला नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील 5वी मॅच आहे. दोन्ही कॅप्टन आपल्या समोर आहेत. आपण टॉस करणार आहोत. चला हेड इज येस, पुन्हा एकदा या ठिकाणी हेड आलेला आहे आणि टॉस जिंकला या मॅच मध्ये. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स बांतिवरे या संघाने टॉस जिंकलाय आणि या टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निवडलाय. सकाळपासून तुम्ही मॅच पाहताय. तुमची मॅच या स्पर्धेमधील 5व्या क्रमांकाची लढत आहे. त्यामुळे समोरच्या संघाला बघत असताना काय रणनीतीने तुमचा संघ खेळताना पाहायला मिळेल? आउटफील्ड बघता ज्या 4 मॅचेस होत आहेत त्या कधी लेग साईडला हवा आहे, कधी ऑफ साईडला हवा आहे. त्याच्यामुळे आमची लेंथ फक्त पिचवर गुड लेंथ टाकायचा प्रयत्न असेल आमचा. आणि स्पर्धेबद्दल काय म्हणाल? या वर्षाचं 4थं पर्व आहे आणि 4थ्या पर्वाचं आयोजन बघता आयोजन कमिटी आणि स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं असतं, कारण प्रत्येक वेळी नवीन नवीन मैदान असतात. लास्ट टायमाला कोपरीला नारंगीला होती, तिथे पण चांगल्या पद्धतीनं आयोजन केलं होतं. आता इथे पण चांगलं आयोजन इथे केलेलं आहे. चला शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला आपण जाणार आहोत. श्रीराम ऑरियस वेळवी टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? फिल्डिंगचाच असता. सध्याच्या घडीला मनासारखा निर्णय आलेला नाही. बॅटिंग करायच्या 4 षटकामध्ये काय रणनीतीने खेळताना पाहायला मिळेल? कारण प्रतिस्पर्धी संघाने सांगितलं की आमचा प्रयत्न हाच असेल की गुडले स्पॉटवरती समोरच्या संघाला डॉमिनेट करायचा. तुमचा प्रयत्न काय असेल? आम्ही 4 ओव्हरमध्ये 50 रन करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला थोडं रोखण्याचा प्रयत्न करू. आणि अगदी शेवटचा प्रश्न, आयोजन आणि 4थं वर्ष आहे, 4थ्या वर्षाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर दरवर्षीप्रमाणे चांगलंच असतं आणि यावर्षी पण त्याचप्रमाणे चांगलं झालं आहे. या चला दोन्ही संघाला शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय सिद्धिविनायक ऑरियस बांतिवरे या संघाने आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सदैवजी झिमन, तुम्हाला विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. बोंडिवली संघाचे एक सिनियर खेळाडू, त्यांना विनंती आहे आपण सदैवजी झिमन सदस्य आहेत, त्यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी प्लीज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. इनिंग क्रमांक 2, जिथे आता मैदानावरती जय हनुमान सुपर किंग रेवलीचा संघ दाखल झाला 61 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी. चला घाई करा, पहा वेळ घेऊ नका. आपण वारंवार उल्लेख करत आहोत आजच्या दिवसातील ही 4थी लढत आहे. 12 मॅचेस आज दिवस क्रमांक 1 मध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि
अजूनही 8 सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. प्रत्येक सामना 4 षटकाचा आपण या स्पर्धेमध्ये खेळवत आहोत. त्यासाठी विनंती आहे, सहकार्य हे सर्वांचं तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सनी आले. शुभम नयनची प्रारंभिक जोडी. पहिलाच बॉल मागे निघून चाललाय. फटका फसला होता, मात्र नशिबाची तेवढी साथ लाभली आणि हा बॉल जर पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर गेलाय. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलात तर नशिबाचा साथ देणार हा चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. फटका तर जरूर फसला होता. ऑन साइडला खेळायचा होता एज आणि बरोबर लॉंग स्टॉप मध्ये निघून गेला. इथे 4 धावांना चेस ऑन. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. तुम्हाला पहिल्या षटकामध्ये धावा जमाव्या लागतील. दुसऱ्या चेंडूवरती हवाई हल्ला. मागे काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, नाही चुकी करणार. पहिल्या विकेटचं पतन. थँक्यू. बरोबर 15.25च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर बिगिट काढण्याचा प्रयत्न होत असताना एक महत्वाची विकेट. पहिला फलंदाज बाद झालेत आणि त्याच्यानंतर आता सुयश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड झालेत. बरोबर ऑन साइडला 2 खेळाडू तैनात होते. त्या खेळाडूला शोधून काढल्या बॉलने आणि चौकार आल्यानंतर त्याच्यावरती दिलेलं प्रत्युत्तर सनी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पायामध्ये खोलवर टाकलेला चेंडू. यावेळी पुन्हा एकदा विकेटची संधी आहे. मिड ऑफला जेल टिपला आणि आणखीन एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा हादरा. फलंदाज बाद. येस, थँक्यू. सुयश बाद झाले. अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सुरुवात तर चांगली झाली. त्याच्यानंतर लगातारचे 2 गडी बाद आणि अगेन आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज सनीला आपण पाहत आहे. एक खराब स्ट्रॅटेजी आहे. पहा, विकेट गेल्यानंतर तुम्हाला मैदानावरती थांबणं तेवढंच गरजेचं आहे. बॉलला ऑच करणं, त्याच्यानंतर खेळपट्टीचा अंदाज घेणं, लेंथ रीड करणं, या गोष्टी क्रिकेटच्या मैदानावरती तेवढंच मॅटर करतात. मात्र प्रत्येक बॉलवरती हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न होत असताना 2 महत्वाचे विकेट, 2 हादरे पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान सुपर किंग रेवलीच्या संघाला 2 हादरे लागले. आणखीन एक बिगिट. यावेळी हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिकचा बॉल हवेमध्ये आणि यस, पहिले हॅट्रिक आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे सनी. सनी ठरला या वर्षीचा पहिला हॅट्रिक वीर. फलंदाज बाद. येस, थँक्यू. विनयजी महाडिक यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज सनीसाठी, त्याच्या हॅट्रिकसाठी. पहा, मी वारंवार उल्लेख करतो की तुम्ही दिलेली रक्कम मॅटर नाही करत. खेळाडूवरचं प्रेम आणि त्याच्याबरोबरीने कलेला दिलेला प्रतिसाद या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि इथे जरूर महाडिकजी आपलं स्वागत आहे. आपण सनीसाठी दिलेलं कॅश प्राइज त्याच्यासाठी जरूर या स्पर्धेमध्ये मनोबल वाढवण्याचं काम करतील. 3 चेंडूवरती 3 गडी बाद आणि मैदानाच्या आतमध्ये आता दीपकला यावं लागलं. या संघाचा संघनायक आहे, संघाचा कॅप्टन आहे आणि आता पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावरती जबाबदारी. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. बाल बचे थोडासा खाली राहिला आणि इथे पहा, हा लगातारचा षटकातील 4था चेंडू निर्धावालाय. 60 चेंडूला 60 धावांना प्रत्युत्तर देत असताना तुम्हाला 15.25 या सरासरीने धावा करायच्या होत्या. मात्र सध्याच्या घडीला पाहिला तर सुरुवात तर चांगली झाली होती, पण मागची 4 चेंडू पाहिले तर गोलंदाज सनी आणि फक्त सनी. बॉल बाहेर आहे आणि इथे अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड. धावसंख्या
5च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. काहीतरी एक्स्ट्रा काढण्याचा प्रयत्न जरूर इथे गोलंदाज सनीकडून झाला, कारण समोर जर पाहिलं तर दीपक हे तेवढंच मोठं नाव आहे आणि त्याच्या रडारपासून दूर ठेवत असताना इथे एक अवांतर धाव. हा चेंडू पाहिला तर पंचांकडे स्ट्रॉंग अपील, पंचांकडे दाद मागितली जाते, व्हाईट बॉलचा सिग्नल, व्हाईट बॉलचा इशारा. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड. जरा फलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. पंचानं वाईट दिलेलं असताना देखील क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन, म्हणजे खेळाडूवृत्ती आहे. आणि जरूर दीपक तुझ्या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक असेल. पंचांनी कदाचित ते हेरलं नव्हतं आणि स्वतः तो माघारी आला. माझ्या बॅटला बॉल लागलेला हे प्रामाणिकपणा आहे. क्रिकेटच्या मैदानावरती असा प्रामाणिकपणा दाखवणारा एक फलंदाज तुम्हाला नक्की आठवेल. ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलक्रिस्ट हा खेळाडू आहे आणि त्या खेळाडूचं नाव तुम्हाला नेहमी डोळ्यासमोर येईल. ज्यावेळी त्याची एज जरूर बॅटने घेतली तेव्हा तो स्वतःहून माघारी आला. ही क्रिकेटचं काही प्रामाणिक खेळाडू आहे. दीपक बाद झाले आणि रणसंख्या अजूनही जर आपण पाहिली तर ती आहे 4च्या घरामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि रणसंख्या 5च्या घरामध्ये अजूनही 56 धावांची गरज. .67च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 5 निर्धारित चेंडू शिल्लक राहिले आहेत 18 आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 56 म्हणजे 56 धावांची गरज. एक गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत हर्ष. पहिल्या सत्रामध्ये ज्याने खूप चांगली बॅटिंग केली, ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्याच्या हातामध्ये बॉल दिला गेलाय आणि आता नयनच्या खांद्यावरती दरोमदार, कारण नयन हा या संघाचा आणखीन एक आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहे. पहिला बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा दुजोरा नाहीये. हाईट फॅक्टर पाहिला, कारण गुडघा टेकवला होता नयननं आणि ऑनसाइडला खेळत असताना त्याच्या बॉडीवरती हा बॉल राहिला. पंचांकडे दाद जरूर मागितली होती, मात्र स्पष्ट नकार. आणि आता मात्र इथे समीकरणामध्ये आणखी बदलाव. 17 मध्ये करायचे 56 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा निघाले ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे यस यावे, यशांचा वेध आणि आणखीन एक फलंदाज बाद. येस, थँक्यू. इथे जर पाहिलं तर आणखीन एक हादरा लागतोय बॅटिंग करणारा जय हनुमान सुपर किंग रेवलीच्या संघाला. इथे जर पाहिलं तर या संघामध्ये नाव जरूर मोठे आहेत. नयन एक आक्रमक खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला दीपकला पाहिलं तर दीपक ही आक्रमक खेळाडू आहे. दोघेही स्वस्थामध्ये बाद झाले आणि क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर तुमची नावं मोठी असून चालत नाही. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स म्हणजे तुमचा खेळ हे प्रेक्षकांसमोर तसा सादर करावा लागतो. आणि सध्याच्या घडीला अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे हा संघ कोसळलाय. आपण पाहिलं तर लगातार कालांतराने गडी बाद झालेत. अजूनही बऱ्याच धावा आणि त्या बऱ्याच धावांचं अंतर गाठायचं आहे बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान रेवलीच्या संघाला. गोलंदाज हर्ष, अप्रतिम गोलंदाजी, बिग हिट केलाय. आल्या पहिल्याच बॉलवरती चेंडूला आसमान दाखवलाय आणि त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती प्रशांत आणि षटकार. येस, थँक्यू. डबल डिजिट मध्ये धावसंख्येने प्रवेश केला 11च्या घरामध्ये. प्रशांत नावामध्ये जरी शांत असलं तर मैदानावरती मी शांत नाही बसणार. पहिल्याच बॉलवरती षटकार. यावेळी बॅकफुटला आले ऑनसाइडला, सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल धाव येईल आणि रणसंख्या 1-12 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. मोठे फलंदाज जरी बाद झाले असले तरी अजूनही या मॅच मधील जवळजवळ 14 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या मॅच मध्ये 14 चेंडू शिल्लक आहेत. रणसंख्या अजूनही जर पाहिलं तर 12च्या घरामध्ये 2-2 1-2 माफ करा. पॉवर प्लेचे निर्बंध नाही आहेत. पॉवर प्ले मध्ये तेवढा धावा बनल्या नाहीत. पहिले षटक सनीचं आलं, 5 धावा खर्च केल्या
पहिलं या स्पर्धेमधील पहिले हॅट्रिक आपण पाहिले. त्याच्या षटकामध्ये तब्बल त्यांनी 4 गडी बाद केले आणि त्याच्यानंतर हर्ष एक महत्वाचा विकेट मिळवला. नईन सारख्या बॅटरला त्यांनी माघारी परतवलं. फाईन लेग मध्ये खेळाडू आहे, मात्र जर बॉल पाहिला तर त्याला बीट करत असताना 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट झाल्यात आणि या 2च्या साह्यानं रणसंख्या एकंदरीत पाहिली तर धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचेल 14च्या घरामध्ये 14. लॉस ऑफ 5 विकेट्स. आतापर्यंत अर्धा संघ तंबूमधून या मॅचचा आनंद घेतोय. कदाचित सुरुवातीपासून तो पॉझिटिव्ह इंटेंट खेळ सादर करणं गरजेचं होतं, मात्र विकेट्स आणि त्याच्यानंतर वाढलेला दबाव याच्यामध्ये आतापर्यंत जय हनुमान रिवलीचा संघ तुम्ही पाहिला तर थोडंसं बॅकफुटला जाणवलंय, बांधला गेला या मॅचमध्ये. इथे 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस रणसंख्या 15, गडी बाद झालेत 5. ओव्हर क्रमांक 3चा खेळ सुरू होण्या अगोदर घेऊयात ब्रेक आणि ब्रेकमध्ये संधी देऊयात डीजेला. येस, थँक्यू. 12 मध्ये करायचे जिंकण्यासाठी 46 धावा. 23च्या सरासरीनं तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. प्रति षटकामागे 23ची सरासरी राखायची आहे मॅचमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती बदलाव, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आले सूरज. दीपकसाठी पहिला बॉल होता. पहिल्या बॉलची लेंथ अंपायरने चेक केली आणि कळवलं लेंथ स्क्वेअर आहे, नो बॉलचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 जो नो बॉल इंडिकेट करतो तो एक नो बॉलचा सिग्नल आलेला, त्याच्यानंतर आलेला सोनेपे सुहागा म्हणजेच फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल होता इथे. वाईट बॉल अगदी फ्री हिट अजूनही ऑन आहे, म्हणजे एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये अगेन ऍड होईल. चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. पहा 46 धावांची गरज आहे. 23चं जरी समीकरण असलं तरी इथे पलटवार समोरचा संघही करू शकतो. लेखून कमी लेखून चालणार नाहीये. आणखीन एक व्हाईटचा बॉल इथे पहा. लगातारचा तिसरा स्क्वेअर बॉल आलाय. थोडंसं मोठं षटक होईल की काय हे आता जरूर याच्यावरती देखील नजर असणार आहेत. फ्री हिट ऑन. मागचे 3 चेंडू पाहिली तर स्क्वेअर म्हणजे 3 अवांतर धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर गोलंदाजाबरोबर ती चर्चा कशा पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी यासाठी आता कानमंत्र दिला गेलाय. आणि दुसऱ्या बाजूला बॅटरनं लगेचच प्रशांत याने जाऊन देखील कानमंत्र दिलाय. आता येणाऱ्या काही बॉलवरती कशा पद्धतीचा खेळ आपल्याला करायला हवा याच्यावरती चर्चा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूनं झाल्यात. यावेळी फ्लिक केलं, मनगटाचा खूप चांगला वापर. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स, चेंडू फरार 4 धावांसाठी. दिस इज अ 4 रन चौकार. येस, थँक्यू. आता मात्र लक्षावरती लक्ष जरूर असणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघाचा. इथे चौकार आला. रणसंख्येला देखील काही प्रमाणात आकार प्राप्त झाला. 22, लॉस ऑफ 5 विकेट्स. आतापर्यंत 22 या आकड्यापर्यंत गेलाय बॅटिंग करत असताना जय हनुमान सुपर किंग रिवलीचा संघ. आणखीन एक वाईट बॉल येईल का? येस, डेफिनेटली. दिस इज अगेन वाईट बॉल. थोडंसं मोठं षटक राहिलंय. पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठं षटक 2004 अगेन्स्ट द बांगलादेश एशिया कप या स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद सामीनं हाताळलं होतं. एका ओव्हरमध्ये 17 बॉल त्याने टाकले होते. त्याच्यामध्ये 7 बॉल वाईड होते, 4 बॉल लो आणि 6 बॉल वॅलिड असं सर्वाधिक मोठं षटक आपण ते पाहिलं होतं. यावेळी गुडघा टेकवला, चेंडूला दिशा दाखवली आणि हा देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. अगेन धमाका चौकार. येस, थँक्यू. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळेवरती पुढे जाणं हे आता गरजेचं बनून राहिलंय, कारण आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. 16 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपण कव्हर करणार आहोत. आज 4थी मॅच आपल्यासमोर सुरू आहे, त्यामुळे विनंती आहे. मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. क्षेत्ररक्षणामध्ये वेगानं बदलाव. ऑन साइडला पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर मिड विकेट तैनात आणि एक खेळाडू जर पाहिला तर बरोबर या दोन्ही खेळाडूच्या मध्ये उभा केला गेलाय. मागच्या 3 चेंडूवरती मोठी फटका. आणखीन एक फटका जर पाहिला तर
बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू यावेळी तैनात. सिंगल धावेवरती रोखलं गेलं आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 28-28 घरामध्ये. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. चला राजूदादा मांद्रे आपलं देखील सहर्ष स्वागत. 9 मध्ये 33 धावांची गरज. यावेळी बिग हिट, हवाई हल्ला, चेंडू हवेमध्ये कुठपर्यंत जाईल, हातामध्ये आणि यस इथे फटका फसला. प्रशांतच्या खेळीचा अंत फलंदाज बाद. येस थँक्यू 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 थँक्यू. चला रोहित नवीन बॅटर थोडंसं घाईने मैदानावरती दाखल व्हा. मॅच मध्ये वाटलं होतं उलटवार होईल का, पलटवार होईल का, उलटफेर होईल का, मात्र प्रशांत माघारी परतले आणि त्याच्यानंतर आता त्यांच्या जागेवरती नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथे देखील पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं पतन. तू चल मैं आया, आल्या पावली माघारी परतले. फलंदाज गॉन. येस थँक्यू थँक्यू. गोलंदाज सूरज ऑन हॅट्रिक. पहिल्याच इनिंग मध्ये आपण हॅट्रिक पाहिली, आता पुन्हा एकदा या इनिंग मध्ये देखील हॅट्रिक पाहू का. येणारा जो काही चेंडू आहे तो या प्रश्नाचं जरूर आपल्याला उत्तर देऊन जाईल. हॅट्रिक बॉल राऊंड द विकेटने गोलंदाज इन ऍक्शन. यावेळी लोअर फुलटॉस होता, बॉल निघून गेला, यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आणि सरळ चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी येतोय पंचांचा इशारा, 22चा हा चौकार. येस थँक्यू थँक्यू. चला 32 धावा झालेल्या आहेत. सहा मध्ये आता 29 धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक राहिले. शेवटचे चेंडू 6 शिल्लक, 29 धावा करायच्या आहेत. शेवटचं अंतिम हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं निर्णायक आणि रिझल्ट देणारं षटक ज्या गोलंदाजाच्या खांद्यावरती दिलं गेलंय, गोलंदाज आर्थिक याचा वापर केला जातोय. 6 मध्ये 29 धावाची गरज. प्रत्येक चेंडूला तर तुम्हाला आसमान दाखवावा लागेल. पहिलाच बॉल मिड ऑफ रिझन मध्ये बॉल अडवलं, एक सिंगल धाव येईल. 5 मध्ये 28 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये असे बरेच उलटफेर होताना आपण पाहिलात. काही दिवसापूर्वी इनामपुरीमध्ये केसीसी ट्रॉफीमध्ये ते पाहिलं होतं. 18 मध्ये 63 धावांची गरज असताना सूरज पाटील याने 18 मध्ये 63 धावा केल्या आणि 1,30,000 हे कॅश प्राइज त्याला त्या मॅच मध्ये दिलं गेलं. आता अजूनही क्रिकेटचं अनेक उलटफेर आपण मैदानावरती पाहिले. सध्याच्या घडीला 5 आणि 5 मध्ये 27 इक्वेशन. झेल टिपण्याचा प्रयत्न झाला आणि झेल जरूर कॅरी नाही झाला, मात्र प्रयत्न खूप सुरेख होते. पहा, उलट दिशेनं झेल टिपणं तेवढंच सोपं नसतं, मात्र प्रयत्न सुरेख. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं की प्रयत्न करणं हे तुमच्या हातामध्ये. यशापर्यंत जरूर तुम्ही पोहोचाल ज्यावेळी तुम्ही प्रयत्न कराल. इथे 2 धावा आल्या, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. नो बॉलचा सिग्नल, नो बॉलचा इशारा. इथे पंच गोलंदाजाला दंडित करतील. थांबवलं गेलंय. ते फ्रंट फूटचा नो आहे, म्हणजे लाईनच्या पुढे पाय कॅरी झाला. त्याच्यानंतर सिग्नल पहा, फ्री हिटचा इशारा आहे. म्हणजे 4 मध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. गणित जर तुम्ही पाहिलं तर मापामध्ये न बसणार आहे, मात्र चुका झाल्या तर काही होऊ शकता. क्रिकेटचा खेळ आहे. लोवर अँड स्लोवर अँड क्लेवर. थोडंसं गती कमी केलं, गतीमध्ये मिश्रण आणि त्याच्यानंतर आलेला निर्धाव चेंडू.
जो अजून मी म्हणेल की थोडीशी डिफिकल्ट सिच्युएशन बॅटिंग करणाऱ्या संघासाठी बनवून जाईल, कारण 3 मध्ये अजूनही करायचे आहे जिंकण्यासाठी 24 धावा. बॅकफुटला गेले, आणखी एक डॉट बॉलचा इशारा आलाय, म्हणजेच 2 चेंडू आणि 24 धावा. या मॅच मध्ये केवळ औपचारिकता शिल्लक राहिले. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज आरती आतापर्यंत अप्रतिम स्पेल. ओव्हर द विकेटने फुलटॉस बॉल. समाचार नाही घेता आला. लॉंग ऑन रिझन मध्ये खेळाडू बॉल वरती आले जरूर, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. इथे आलाय चौकार. चल 1 टू गो. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक. चांगला उल्लेख झाला. 12 रन रेट. याही गोष्टी शेवटीला मॅटर करणार आहेत. किती धावाच्या फरकानं तुम्ही सामने जिंकता. ज्यावेळी तुम्ही एका पॉइंट वरती येणार त्यावेळी नेट रन रेट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑन साइडला इथे संधी आहे. जेल कॅरी केलाय. मॅच फिनिश. या मॅच मध्ये श्री मानाई देवी पॉवर हिटर्स या संघानं विजय प्राप्त करत असताना 2 गुणांची कमाई जरूर केली. नेक्स्ट मॅच साठी सिद्धिविनायक ऑरिस बांतिवरे, तुम्हाला विनंती, आपण टॉस जिंकलाय. चला मैदानावरती लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला मॅन ऑफ द मॅच साठी हर्ष, तुम्हाला विनंती आहे, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. हर्षने खूप चांगला खेळ केला. बॅटिंग मध्ये